तुकाराम महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रविदास बाबा महाराज, सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की। सब साधु संतन की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। ओम नमो शिवाय वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मणे निवृत्तिदासु अवधार जोजी। खरंच आज युवा केंद्र आहे, फार आठवणी या केंद्रामधून, कारण का इथे जी काय बसायची आज माझी लायकी आहे, ती लायकी केवळ इथून सुरुवात झाली माझी। कारण का 1993-94 नंतर हा जो काही केंद्र भरला होता, सुरू झाला होता, तो मुळात आम्हाला जो दाखवला ते आमच्या मोठ्या गावातील लीलाताई आणि खरं म्हणजे ते एक प्रकारे चिंतामण नाना यांनी जी काही सुरुवात केली मोठ्या गावामधून, खरं ते क्रांतीचे महामेरू आहे। कारण का परमार्थ म्हणजे काय माहिती होतं, पंढरपूरला आई वडील जायचे, सगळ्या काही गोष्टी होत्या। ती जमीन काही जी म्हणतो ना आपण एकदम मशागत केलेली होती, ती मशागत केलेली होती, फक्त या लोकांनी मार्ग दाखवला आणि हे लोक सगळ्यांनी आम्हाला दिव्याला घेऊन आले। आई वडिलांनी प्रथम माळ घातली, त्याच्यानंतर 2007-08 मध्ये मला अनुग्रह झाला विभीषण महाराजांकडून आणि त्याच्या 3-4 वर्षानंतर मग आता कोणाकडून झाला कसा झाला याला किंमत नाही, पण जे काही नाम दिले आपल्याला ते खरं महत्वाचं आहे। ते तर सद्गुरू आहेच, आपण सांगितलं की देहाने नाही, ते आपल्या तत्वाने सद्गुरू आहे, नाही का? तत्वाने होतो म्हणून बघा तर नाना यायचे दिव्याला, नेहमी यांची धावपळ असायची की नाना येणारे नाना येणारे, एवढा आनंद असायचा की नाना दिसायला खूप साधारण होते। भरपूर जणांनी या ठिकाणी प्रवचन केलं की बाबा ते एवढे शांत होते की त्यांची वाणी म्हणजे अजूनही त्यांचं एक प्रवचन एवढं आठवतं, भाऊ चिंतन कर, अरे याच्या काय पाया पडतो तू, पाय धुणं तर आमचीच गोष्ट, याच्या पाया या नाश्त्याच्या काय त्यांचे शब्द बघा किती साधे सोपे आणि सरळ होते, आहे की नाही? साधी सरळ भाषा असली की माणसाला पटकन कळते, एकदा तळागाळातला जरी व्यक्ती असला तरी त्याला ती कळते, फक्त त्यांनी ते समजून घेतलं पाहिजे, नाही बाबा हा काहीतरी विशेष सांगतो आपल्याला, आहे की? त्यांनी कधीही स्वतःची पूजा करून नाही घेतली। अरे बाबा श्रीपाद बाबासाठी महामेरू आहे ना, आपल्या सगळ्यांचे लाडके दैवतच म्हणावं लागेल की त्यांनी आपल्याला हा मार्ग दाखवला। कुठली जात पात धर्म कुठल्याही त्यांनी गोष्टीचा या ठिकाणी हे नाही केला आणि आपल्याला तो जो महावाक्याचा बोध आहे ते या ठिकाणी खरोखरच एक प्रेमाचा पुतळा ते होते। म्हणून त्यांची आठवण म्हणून नाही का आम्हाला ते येतं नाही, त्याच्यासाठी वडिलांना सांगितले की अशी घटना घडली, नाना नाही तर दुसऱ्या दिवशी केले, पण मी खरंच आमच्या नशिबात नव्हतं की काय माहिती नाही, पण त्यांचं प्रेम म्हणजे प्रेम होतं, म्हणून त्या प्रेमासाठी या ठिकाणी मी त्यांना या प्रेमारूपाने एक त्यांची आदरांजली म्हणून एक त्यांना श्रद्धांजली मानण्यासाठी ओवी निवडलेली आहे की तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकाळा धनुर्धारा, है ना? किती सुंदर आनंद दिला हो नानाने आपल्याला। कधी बघा त्यांच्या चेहऱ्यावर काही बोली, कधी वाकडा शब्द, कधी कोणाला ओरडले नाही, असं प्रेम असलं पाहिजे। आज जरी ते देहाने गेले तरी या ठिकाणी आपल्या समोर ते आहे आणि तो आनंद बघा, ते आले म्हणजे एकदम सगळ्यांना एकदम आईंचं तर कार्य आमच्या मोठ्या गावामध्ये विशेष कधी एवढं सगळ्यांनी म्हणजे ज्यांच्याकडनं मी अनुग्रह घेतला, पण सगळं मी सांगतो आजही माहीतमध्ये की खरं त्यांनी करून घेतलं माझं। त्याच्यानंतर मग बंगल्यावर येणं जाणं होतं, तिकडे कीर्तन कार्यक्रम होते, पण जे मूळ केंद्र होतं ते मोठ्या गावामध्ये होतं, तिथे सगळी दिवाची मंडळी यायची, नारायण नावच त्यांचं नारायण आहे। खरोखरच मी म्हणजे त्याला लहानपणापासून बघतो, मी 4वी-5वीला असेल साधारण, तेव्हापासून जीवामध्ये माझं येणं जाणं आहे। तेव्हा कळत नव्हतं, चेतन दादा झाले, रेश्माताई झाले, नाना झाले, त्या अजूनही तिथे गेलं की म्हणजे पूर्ण आठवणी जागे होतात की बाबा खरंच परमार्थ घडला म्हणजे या जागेवर। तिथे माणसं ती अजून आपल्या त्या ताई सुधाम नानाच्या त्या दिला काय त्यांचं ललिता ताईंची खरोखरच फार आठवण येते कधी कधी की बाबा या माणसानं काय देणं गेलं होतं, यांनी कधी अजून आपली त्या सगळ्या म्हणजे महान संतच म्हणावं लागेल यांना की घरी गेल्याच्या नंतर त्यांनी कुठे कधी मला नाही वाटत की म्हणजे ध्यानाला बसल्याच्या नंतर अक्षरशः मी बघितलं त्यांची की महिलांची ते पद इकडे तिकडे गेले असेल तरी कधी लाज त्याच्याही पलीकडे परमार्थ बघायला गेल्याच्या नंतर आहे की लाज सोडून परमार्थ करावा लागतो, तर त्या गोष्टीच आहे। जर लाज वाटत असेल तर त्यात परमार्थ होऊच शकत नाही, आहे की नाही? गेल्याच्या नंतर म्हणजे गणपतीमध्ये उत्सव असेल काय काय म्हणजे भरपूर कार्य, दिवा म्हणजे पहिल्यासाठी डोंबिवली कमी पण दिवा जास्त आमच्यासाठी महत्त्वाचं होतं, कारण का तिथे त्यांना म्हणजे ती ज्ञानाची शिदोरी तिथे मिळायची आणि प्रत्येकाचं प्रवचन, बाहेर ते दिवाळीमधलं वातावरण, खरोखरच म्हणजे आमचं जे काही त्यावेळेस अनुग्रह घेतला नव्हता, पण येणं जाणं होतं म्हणजे काहीतरी तुमचीच कृपा असेल की तुमचे शब्द म्हणावा, तुमचं कीर्तन, तुमचं प्रवचन, तुमचा परिणाम आमच्यावर झाला, म्हणून आम्ही या
माध्यमातून आज तिथे बसले, तर हा देह कुठे गेला असता सांगत आज. म्हणजे पूर्ण जे काय जन्मापासून जी काय सुरुवात झाली आमची ती चांगल्याच ठिकाणी झाली, माणसं देखील चांगली मिळाली. कधी घरामध्ये विषय तोच, काही नेहमी सांगायचे बाबा संतोष असं नाही, चिंतन कर, लोक कशी वागतात काय वागतात ते तुला काय पडेल ते करतो है ना. गीताची आपण वाचतो, जिथे सांगितलंय की या कृष्णाला हा जो कृष्ण आणि अर्जुनाचा या ठिकाणी संवाद आहे की बाबा हे जे काही महान वाक्य आहे, महाबोध आहे, हा मी फक्त तुलाच का सांगणार आहे, कारण तो प्रेमाचा पुतळा होता. याच्या अगोदर अनेक संत होऊन गेले, संकाधिक महात्मा ऋषी झाले, त्यांना देखील हा बोध काय झाला मिळाला नाही. पण एका छोट्याशा शुल्लक म्हणजे त्यांचं नातं तर होतच, पण पुन्हा या ठिकाणी त्या श्रीकृष्णाने काय केला अवतार घेतला. आणि ही गीता याच्या अगोदर विवस्नाला सांगितले, सूर्याला सांगितले, नंतर मनू, नंतर विष्णू, त्याच्यानंतर मग याचं आवरण आलं. म्हणून या ठिकाणी एका श्लोकात सांगितले यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, है की नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा या धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा मला अवतार घ्यावा लागतो आणि तसंच झालंय. नंतर विष्णूनंतर या ठिकाणी आवरण आले या ज्ञानावर, आणि हे ज्ञान आता काय झाले परिपूर्ण या देहाचा सगळ्यांना देहावर सगळ्यांनी काय केलं प्रेम करायला सुरुवात केली. या देहावर प्रेम केल्यामुळे सगळी लोक याला विसरले. म्हणून आता मला तुला सांगायचंय, अर्जुन सुरुवात करत नव्हता या गोष्टीला, प्रेम भरपूर होतं, सगळं काही होतं, पण त्या ज्ञानाचा त्यामध्ये ओलावा नव्हता. जे महावाक्य तुम्हा आम्हाला साधू संतांच्या मुळे मिळालं, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, माने बाबा, नारायण बाबा, आहे का, त्याच्यानंतर नाना बाबा, म्हणजे त्याच्यानंतर अजून भरपूर मंडळी, प्रेमाचीच मंडळी. फक्त आपलं होतं काय, आपण जात पात धर्म याच्या पलीकडे जात नाही, आपला भाव तयार होत नाही, भाव तयार झाला पाहिजे. आणि खरोखरच नानांची आठवण आज जरी काढली तरी फार म्हणजे अंगाला एकदम शहार येतात. खरोखरच त्यांनी जे प्रेम दिलं आपल्या सगळ्यांना खूप एकदम म्हणजे त्यांची, मी कीर्तन तर ऐकलं नाही त्यांचं कधी, पण प्रवचन मात्र एकदम त्यांचं साधं सरळ याच्यातून करायचे ते. म्हणून आपला जो भाव होता तो भाव फार एकदम हे होता, म्हणून आपण यातपर्यंत आलो. आपल्याकडे भाव या गोष्टी नसत्या तर आपण केलं असतं की त्याच्याही पलीकडे जाऊन त्यांनी चिंतनाला जास्त महत्त्व दिले. पहा ना, किती जरी आपण हे केलं, अभ्यास केला, काही केलं, ते महत्त्वाचं नाहीये. तू डोळे बंद करून त्या चिंतनाचं कसं हे करतो. जर तुला नाम दिलंय तर नामधारकाने त्या नामाचं जास्तीत जास्त काय केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, हे की नाही. म्हणूनच नामाचं देखील फार महत्व आहे की नाम करले करते हा भरोसा, नाम धारकाचा ठसा, आहे की नाम करते साधन नाही आणि तू करशील काही, हे की नामामुळेच या सगळ्या काही गोष्टी. किती जरी अभ्यास केला तरी ते वायफळे. अभ्यासामुळे गहन पारखा ते ज्ञान, ज्ञानामुळे विशेष ध्यान ते, पण ध्यानाला फार महत्व दिलंय. हा जो योग आहे आपण बघतो आताच 21 जूनला योग डे झाला. या योग डे मध्ये काय सांगितलं आहे, फक्त शरीराचं तुमचं काय धष्टपुष्ट होईल, पण शिक्षण म्हणजे काय, मन, बुद्धी आणि शरीर या तिघांचा विकास. शरीराचा विकास होईल तुमचा, पण मनाचं काय, या मनाला जो काही लगाम घालायचा तो लगाम कशामुळे जाईल, पिक्चर पाहिल्याने जाईल की कीर्तन ऐकल्याने जाईल, होतो थोडाफार त्याचा असर होतो, पण 1 दिवसापुरता 2 दिवसापुरता. पण तुम्ही जेव्हा चिंतन कराल, चिंतन केल्यानंतर तुम्हाला जो काही आतमधून शक्ती मिळते, ती शक्ती तुम्हाला फार चिरकाळ टिकते. कारण तो बघा तुम्ही ध्यान करा, कारण सगळ्या इंटरनॅशनल लेवलला म्हणजे पूर्ण जगामध्ये या ध्यानाला फार महत्त्व दिलं आहे. म्हणून आपल्या जगाचा आदर्श घेऊन सगळे लोक ध्यान करायला लागले. ठिकठिकाणी या ध्यानाला फार महत्त्व आहे आणि आपल्याला एकदम सहजरित्या आपल्या समोर चालत आलंय. आपल्याला माहित असतं की ध्यान शाळेत जरी गेलो असं सांगतात की डोळे बंद करा, ओमचा उच्चार करा. ओमचा उच्चार केल्यावर ताकद भरपूर आहे, पण जे विशेष त्याच्यामध्ये सांगितले अहम ब्रह्मस्मी, हरितम ब्रह्म, ह्या काही गोष्टी त्या आपण वाचल्यात, पण त्याची जाणीव होती का आपल्याला, तुझं आहे तुझं पाशी तरी तू जागा चुकलाशी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. बघा आता या सगळ्या गोष्टी आपणच आहेत, मग आपल्यालाच करायच्या आहेत ना, है ना. फक्त साधू संतांनी जो मार्ग दाखवला आहे की नाही. नानाने आता मला जे सुंदर सांगितलं की धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, बीज वाढावे नाम हेचे होणार करणे काम. बरोबर, जे बीज दिलं ते बीज आपल्याला काय करायचंय, पुढे पुढे न्यायचंय. नानाचं आता ध्येयाने कार्य संपलंय, पण त्यांचं आपण म्हणजे ते निराकार निर्गुण मूर्तिमंत होते, ते आपल्या समोर अजूनही आहे. आपल्याला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं पुढे. त्यांनी याला महत्त्व दिले, तीच गोष्ट आपल्याला करायची. फक्त संतांचं हे काय म्हणतात ना, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असेल, आहे की नाही. ते ज्या कारणासाठी आले, आपण देखील वैकुंठवासी आहोत, आहे की नाही. मेल्यानंतर कैलासवासी पदवी लावतात, नाही आपण वैकुंठवासी आहोत, वैकुंठावरनं आपण आलेलो आहोत, आहे की नाही. पण कधी तू चिंतन करशील, डोळे लावून ध्यान करशील, त्या तत्वावर अरुण राशील तर, आहे की नाही. तुम्ही भले तुम्हाला कीर्तन प्रवचन या गोष्टी जरी दवंडी असल्या तरी आपल्याला घरात बसून चिंतन करत नाही. कारण अर्जुनाला जेव्हा बोध झाला, आहे की नाही, तर त्याला भरपूर शंका आल्या अर्जुनाला. बाबा तू तर सांगतो की मी अगोदर कृष्णाला आपलं सूर्याला सांगितलं, सगळ्यांना सांगितलं, पण तू माझ्या समोर उभा आहेस, हा तू असं कसं बोलू शकतो. पण पटकन श्रीकृष्णाने ओळखलं की नाही, याला काहीतरी संभ्रम निर्माण झालाय. तेव्हा पटकन
काय करतो श्रीकृष्ण, त्याला तो सांगतो मी तुला आता बोध देणार आहे, पण लोकांतर नाही, एकांतामध्ये. लोक आजूबाजूला भरपूर आहेत, पण एकांतामध्ये घेऊन त्याला त्या ठिकाणी बोध दिला जातो. आणि तेव्हा श्रीकृष्णाला कळतं की बाबा आता हा याला बोध दिल्यानंतर तो काय झाला, परिपक्व झालेला आहे. म्हणजे काय विश्वरूप पुढे मग भरपूर अध्याय, त्या अध्यायामध्ये 5व्या 7व्या अध्यायामध्ये विश्वरूप आहे, सगळं काही गोष्टी. पण कधी झालं बघा, आधी 3 अध्यायामध्ये तर त्यांना काय झालं, भरपूर शंका कुशंका निर्माण झाल्या की बाबा हे कसं ते कसं, देह म्हणजे काय, देह कसा तयार झालाय, या देहामध्ये येऊन या मानव रूपामध्ये आपल्याला काय करायचंय, हे की नाही. आणि प्रेमाशिव, कारण सगळ्यात अगोदर प्रेम निर्माण झालं पाहिजे. प्रेमाशिव आपल्याला काही करू शकत नाही. प्रेमानंतर मग भाव तयार होतो आणि होतोच भाव, की ज्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे तयार होतात ज्या आपल्या, आहे की नाही. एकमेकांना आल्याच्यानंतर आपल्याला फार आनंद होतो. ठीक आहे, विशेष आनंद का होतो की नाही बाबा आपल्याच त्यांचा तत्व आपले एकच, जरी शरीराने वेगळे असेल तरी तत्वाने ते आपले एकच आहे. म्हणून अर्जुनाला तिथे संभ्रम झाला होता, त्या संभ्रमातून त्यांनी बाहेर काढला. आणि मग काय, खलिदम ब्रह्म, पूर्ण विश्व त्याला दिसत लागलं. बरं, विश्वरूप दाखवून सुद्धा त्याला ते दिसत नव्हतं. मग तेव्हा कळलं की नाही बाबा याला मी दिव्य दृष्टी दिलेली नाही. सगळं ज्ञान श्रीकृष्ण सहज होतं त्याच्या याच्यामध्ये. का दिलं त्याला हे सगळं, कारण त्याचा प्रेम भाव आहे की नाही. बाबा अर्जुना तूच माझा काय प्रेमाचा पुतळा आहे. जसे आपण सगळे नानाचे प्रेमाचे पुतळे आहोत, आहे की नाही. त्यांचं प्रेम आजही आहे आणि इथून पुढेही असणार, शेवटपर्यंत असणार आहे. जोपर्यंत आपला श्वास आहे, आपल्या श्वासामध्ये भगवंत नातो. नाना एकदम रोखोक सांगतात, बाबा तुम्ही भलतंच नातो ते करताय, ज्या गोष्ट करायला पाहिजे ती करत नाही. कारण ध्यान केंद्रामध्ये आल्याशिवाय गोष्टी घडणारच नाही. पण आपल्याला एवढा वेळ तर नाही बाहेर जाऊन सगळ्या गोष्टी करायला. पण आठवड्यातून नाही म्हटलं 15 दिवसातून केलं. पहिले तर आपला आठवड्याला केंद्र असायचा, आहे की नाही. आठवड्याला केंद्र असेल, हप्त्यामधून 1 दिवस यायचीच यायचं ना. आम्हाला फार आनंद व्हायचा की बाबा आता रेल्वेने जायचं, नंतर मग दिव्याला जाणार, मग तिथे कार्यक्रम होणार, नाही की नाही. या सगळ्या गोष्टी म्हणजे अजून, कारण तेव्हा त्यांची संगतीमुळेच ना, संत संगतीचे काय सांगू शकतो आपण सारखे नाही, आपण पारिके नाही देते नाही. साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार, साधू थोडं जाणार कमी होती. कारण संत मागचे त्याला कसे अवतार देतात, ते संतच होऊन गेले. की जरी आपल्याला आई बापाने एवढं प्रेम नाही दिलं आपल्याला, कारण आता लहानपणी कळत नाही. वर्गामध्ये मुलांना सांगतो बाबा आई वडील आपल्याला फक्त हे ज्ञान देतात, म्हणजे खरं ज्ञान हे गुरु करा. त्यांना सांगतो की सत्संगाला जा, कुठे जायचं तिकडे जा, पण परमार्थ करा. जसे जसे तुम्ही मोठे व्हाल तसं तसं तुम्हाला खरा परमार्थ कुठे, खरा परमार्थ वारकरी संप्रदायाच्या मध्येच आहे, माझ्या आहेच, खरंच आहे तिथे. कारण का आपल्याला त्यांनी जे ध्यानामध्ये बघा, कारण हे ध्यान करा, पण ध्यानामध्ये ते तत्वज्ञान नाहीये. तुम्ही असे बघा, डोळे बंद करून जर ध्यान केलं तर तुम्हाला समाधान मिळणार. समाधान कुठपर्यंत काही काळापुरतं, पण जे नाम दिलंय त्या नामाचा जो उच्चार करतो आपण, आहे ना, श्वासाने करले भजन गड्या, श्वासाने करले भजन, आहे की नाही. ते भजन केल्यामुळे आपल्याला जास्त चिरता आनंद सुटतो. पण आनंद हा पार काढण्याचं समाधान फार महत्वाचं आहे. समाधान, कुठली गोष्ट आपल्या मनाच्या विरुद्ध झाली की हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, पण समाधान मानून घेणं फार महत्वाचं आहे. जे नानाकडे शिकायला मिळतं. कशी परिस्थिती असते, अरे बाबा आहे ना, जसं आहे तसंच राहू दे, तू फक्त काय कर, चिंतन कर. बरोबरच ध्यान जर केल्याच्या नंतर माणसाला मिळतं, आनंदच आहे आपल्याला, समाधानच आहे. कारण आनंद पार काढत नसतो, काही दिवसांपुरतं आनंद, पण समाधान हे चित्ती असावे, समाधान आहे एका याच्यामध्ये अभंगामध्ये. चित्ती असं म्हणजे साधू संतांनी ते समाधानच मिळवलं. पण त्यांच्या तुकाराम जैशी स्थिती आहे, जैशी स्थिती आहे तशा परी नाही. चित्ती असावे समाधान आहे एक अभंग येतो, ठेविले आनंद चित्ती असल्याचं समाधान. किती सुंदर सांगितलं बघा. अभंग म्हणजे काय, कधी ना भंग पावणार आहे. कितीतरी अशा भरपूर अभंग आहे. कारण या साधू संतांनी वैश्विक विचार केला, एकदम संकुचित पाहून आहे. त्यांनी एकदम मोठा म्हणजे वैश्विक विश्वाचा विचार केला की बाबा या विश्वामध्ये जे काही लोक आहेत ते सगळे कोणीच माझेच आहेत. त्यांनी जात पात धर्म पाहिलाच नाही. त्यांनी जर जात पात धर्म पाहिला असता तर ही गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली नसते, किंवा आपण पाहिलं असतं तर आपल्याला ते ज्ञान मिळालं. कुठे श्रीपाद बाबा राहायचे, आपण कुठे. किती म्हणजे ते माऊलीहून एकदम जी आई प्रेम देते तसंच त्यांनी प्रेम दिले. फक्त प्रेमामध्ये थोडं म्हणजे जे आपल्याला, जी आपली वस्तू, ज्या कार्यासाठी आपण या पृथ्वीवर आलोय ते कार्य आपल्याला करण्यासाठी या नामाची गरज आहे. तुम्ही किती याच्यामध्ये पंथात जा, नाही फायदा नाही. तुम्हाला ही गोष्ट कार्यशुद्ध नाही जायची. विज्ञान, आता हे विज्ञान कशातून निर्माण झाले, परमार्थामधूनच, गीतेमधून. कारण या सगळ्यांनी धर्म ग्रंथ लिहिले, या ग्रंथामधूनच त्याची निर्मिती झाली. 6 शास्त्र, 18 पुराण, विज्ञान, मराठी, इतिहास, हे सगळे याच्यातून. विज्ञानशास्त्र असेल, पदार्थशास्त्र असेल, अंतरिक्ष असेल, हे सगळं कशातून या भगवंताने, आर्यभट्ट आहे ना, पूर्ण विश्वाला त्यांनी शून्य दिलं. शून्याची निर्मिती त्यांनी केली आहे. म्हणजे आपल्या या भारत देशामध्ये एवढे महान संत होऊन गेले की त्यांनी या परमार्थाबरोबर प्रपंचामध्ये तुम्हाला जी काही साधन सामग्री लागणार आहे, तुम्हाला जी काही म्हणजे नोकरी करायची आहे, ती नोकरी करण्यासाठी जो काही विषय, ते विषय सुद्धा साधू संतांनी करून दिले. तर हे महामूर्ख म्हणतात की नाही, विज्ञान
महत्वाचं आहे. विज्ञानामुळे सगळं गोष्ट घडतात. आता एवढा पाऊस पडतोय, सगळं काही गोष्ट कशामुळे पडतोय? त्यांना कळायला पाहिजे की कोणी म्हणजे समुद्रातून जर पावसाची बाब तयार झाली की ती वरती जाते, तरी नाही म्हणतात ते विज्ञानच आहे. पण विज्ञानाची निर्मिती कशातून झाली? हे विज्ञान देखील या 6 शास्त्र 18 पुरण शास्त्र म्हणजे की त्याच्यामध्ये सगळं जातं. त्या शास्त्रामध्ये आहे ना, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, अर्थशास्त्र हे कशातून झाले? मग हे लोक का त्या गोष्टीला मान म्हणजे हे करत नाही है ना? आपण देखील म्हणजे आपलं सांगता देखील कशी असायला पाहिजे आहे की नाही? ताईंचा विषय तोच असतो गेल्याच्या नंतर झाल्या तर पण झाल्यास 1 महिन्यापासून काही जाणं झालं शाळेमुळे होतच नाही झालं. शाळेची वेळ पण वाढवली. तिथे गेल्याच्या नंतर होतं कारण म्हणजे एकदम भरभरून मिळतं सगळं. पाहिलं 2 शब्द बोललं तरी बरं वाटतं की बाबा चला काहीतरी म्हणजे आपण ठिकाणावर आहे. होतं आमची चर्चा फारच म्हणजे संतोष असं नाही तसं नाही असं आणि व्हायला पाहिजे ॲक्च्युली. कारण का माणूस एवढा आहे की म्हणजे आता एवढं फास्ट झालं की जीवन, मोबाईल झालं, व्हॉट्सअप झालं, जरा वेळ मिळाला की आता मोबाईल घेतला की जे दिसतं लगेच माणूस तिकडे त्या ट्रॅकवर जातो. पण आता फार पूर्वी तर म्हणजे सगळं काही पटकन हे व्हायचं, पण हल्ली या जीवनामध्ये सगळं कॅच करणं म्हणजे अवघड झालं एकदम. परमार्थ दूरच, पण तरी देखील आपण त्या परमार्थावर अरूढ येईल. कारण आपल्या संतांची कृपा आहे, श्रीपादबाबांची कृपा आहे की त्यांनी खऱ्या गोष्टीची आपल्याला काय करून दिली, जाणीव करून दिली. किती विज्ञान आलं, किती काही आलं तरी शेवटी नाम काय शेवटपर्यंत जीव काय दिसणार आहे. पण हे नाम म्हणजे काय एकदम महावाक्याचा बोध आहे. जो शंकराने पार्वतीला सांगितलं, पार्वतीला सांगता मच्छिंद्राला बघितलं आपण सगळे, मच्छिंद्राने बोध गोरक्ष असं केला आणि हळूहळू ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं तो उघडून आपल्यापर्यंत पोहोचवला. आणि त्यांच्याच वाटावर चालणारे साधू संत, हे साधू संतांमुळे आपल्यापर्यंत हे पोहोचले. हा त्यांनी जर या गोष्टीचं नाही कुठे जायचं आता सांगितलं, नाना सायकलवरनं तिकडे यायचे. किती म्हणजे आता जाऊ का हो आपण, आपल्याला जाणे तरी जातो. आता भरपूर मंडळी जाते कार्यक्रमात, पटकन कुठे कार्यक्रम असला की नाना मोठ्या गावात भरपूर वेळेस येऊन गेले, पटकन आई लगेच जेवले आणि संतोष नाना आले. फक्त एका याच्यामध्ये नाना आले म्हणजे घरात जागा नसेल तरी पण त्या माऊलीने कधी तक्रार नाही केली असं. अजून पण जातीपातीचं मी म्हणतो आता आम्ही तर तिकडचेच सगळे, पण त्यांनी नाही कधी हा विषय म्हणा, अजिबात नाही. या बसा, चिंतन जर कितीतरी लोक घडले असतील तिथून, पण ते करतात आम्ही नाही केलं बाबा. हे सगळं कोणी केलं, श्रीपाद बाबा रामदास बाबांमुळे त्यांनी मिळालं. नानांना ही लहानपणापासून बघतो मी, त्यांचं पूर्वीचं बोलणं आणि आताचं बोलणं फार फरक आहे. इथे बसले म्हणजे 2 काय 4-5 जरी बसवलं तरी मला वाटतं ते उठते म्हणून येते. हे का अनुभव त्यांनी केलं आहे ना. करुणी सायाचं शिकवी ती त्यांनी केलं. नारायण दादा झाले, त्यांची पहिली भाषा म्हणजे किती गोड आवाज आहे त्यांचा याच्यामध्ये. ते म्हणतात की माझा आवाज गोड नाही, पण मला तर आनंद मिळतो त्यांच्या आवाजामधून. अरविंद दादा झाले, आता भरपूर जण आहेत, गडी महाराज आहेत तिथे, नकुल महाराज आहेत, सगळे प्रेमाची मंडळी ती. बरोबर ऐकायला म्हणजे खूप एकदम त्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्यापेक्षा त्यांच्यामुळे आपल्याला हे सगळे बघ आहे की नाही. ते जर चांगल्या मार्गाने गेले त्यांनी बरोबर मार्गदर्शन करावं आपल्याला. चेतन दादाने इथे सेवा लावली की नाही बाबा संतोष आपल्याला करायचंय, दादा करू आहेत ना, नाना आहेत सगळे आपण ऐकत होतो. त्याचं म्हणणं बाबा ते करतील पण पुढे काय आपल्याला सवय झाली पाहिजे याची है ना. विनाताई झाले, राजेश्वर झाले, आता हे सगळे नवीन करता. विनाताईचा तर मला अभिमान वाटतो, लहानपणापासून तिलाही बघतोय, पण खरोखरच त्या मुलीनं मानावं लागेल. याच्या पलीकडे कधी गावामध्ये पण बघतो ना, परमार्थशिवाय दुसरी गोष्ट नाहीच ती. म्हणून सगळं काही सोन्यात मिळालं, माळकरी सासरी सगळे म्हणजे तिचं पहिले शेती एकदम काय होती तयार होती, त्यात अजून तिला भर पडली आहे की नाही. की असा भाव आपला झाला पाहिजे. घरामध्ये आपण म्हणतो की काही मला ओळखते तू माळ घालते तुझ्या, कारण का बघा आपण मिसेस माळकरी कधी होईल, माझा भाव प्रकट झाला पाहिजे ना की माझी जे जातात तिकडे ते करतात खरं काय खोटं काय, माझी त्याला पटवून द्यायची ताकद असली पाहिजे. माझ्या मुलीला तर बोलतात की नाही संतोष तू यायचं असं मनापासून करत नाही. आणि बरोबर कुठेतरी कमी पडलो आपण की आपणच खाली हे जातो. पण जर इकडे नेतो तिकडे केंद्र शुक्रवारी भरायचं तेही बंद झालं आता ॲक्च्युली. दिवस जो आहे पहिल्यापासून तसं ना तसंच येतं. प्रेम महत्वाचं आहे, टिकवणं महत्वाचं आहे. काय कधी सुरुवात केली त्याला फार शेवटपर्यंत टिकवणं फार महत्वाचं आहे. म्हणून आई देखील सांगते, आई गावाला पण बनत, आई तू जरी गावाला असेल तिथे भरपूर आहे. आई म्हणजे नेहमी सांगते, यांनाही फोन केला एकदा बोलले की लक्ष ठेवायची गरजच आहे. त्यांनी जी वस्तू दिली ती वस्तू आमच्यासाठी भक्कम आहे एकदम आहे की नाही. म्हणजे एवढं प्रेम की आपण जात पातीच्या पलीकडे आपण जाऊन त्या गोष्टीला काय करतो हे करतो. म्हणून सांगतो की मैत्रीची चित्काला धनुर्धना तर बाबा तू प्रेमाचा पुतळा आहेस है ना. ज्यांच्यावर प्रेम आहे त्याला अधिकाऱ्यांनी सांगतात की नाना बाबा तू हे कर. कितीतरी मागे लागतात की माळ घाल. बघतो त्यांच्या प्रवचनामधून का सांगतात की बाबा मला जी वस्तू मिळाली ती सगळ्यांनी मिळावी. आणि हेच आहे की नाही, जे जे आपण ठावे ते ते इतरांची सांगावे है ना. बाबांनी तेच केलं म्हणून हे करतात, त्यांनी जे केलं तेच आम्हाला करायचं. पण कधी आम्ही त्यांच्या समोर येऊन बसू तेव्हा की मी जर म्हटलं मला वेळच नाही जमणार नाही तर शक्य नाही ही गोष्ट. पण शेवटपर्यंत आपल्याला श्वासापर्यंत या गोष्टीचं काय करायचंय, आपल्याला त्या नामाचं चिंतन करायचं. बोध झाल्याच्या नंतर आपल्याला ती अवस्था घडली पाहिजे की त्या परा पश्चत्ती मध्यमाने वैकर त्या वाणीमधून भजन प्रगट झालं पाहिजे. रोमातून आपलं काय झालं पाहिजे, भजन प्रगट झालं पाहिजे. जसं स्वामी विवेकानंदांनी आहे की नाही, त्यांचे गुरु त्यांचे
रामकृष्ण परमहंस. रामकृष्ण परमहंस बघा, त्यांना देखील किती सुंदर बोध केला त्यांनी. ते भरपूर ठिकाणी फिरले, पण त्यांना त्या जातीचा मिळाला नाही, आहे की नाही. त्या जातीचा मिळाल्यानंतर त्यांनी ध्यानाला सुरुवात केली आणि पूर्ण ईश्वरा त्यांनी आपल्या या धर्म म्हणजेच गीताचं ज्ञान त्यांनी काय केलं, सगळ्या जगाला दाखवून दिलं की हा धर्म किती, हा जो ग्रंथ आहे हा किती महान आहे. आणि हे ग्रंथ जर नसते तर आपल्याला काही सुद्धा नसतं मिळालंय. त्या साधू संतांची कृपाने यांनी सगळे ग्रंथ देऊन ठेवल्यामुळे आपल्याला हे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत. ग्रंथामुळे आहे ना, वाचल तर वाचणंही आपल्यासाठी, कारण त्याच्यामध्ये प्रयत्न आहे ना, चुका होऊ नये म्हणून ते आपल्याला दाखवलं. शास्त्राचा पुरावा दिलाय, आहे की नाही. शास्त्राचा पुरावा असल्याशिवाय आपणही काय करू शकतो, म्हणून आपल्यामध्ये ताकद साधू संतांनी निर्माण करून दिली की बाबा तुझे काय करतो की शास्त्रामध्ये बघ. कुठे बाकीच्यांचे सगळे जातात, शास्त्रामध्ये कुठे वर्णन आहे, वर्ण भाव म्हणजे नाही, तो विशेष नाही त्यांच्याकडे. तो फक्त भक्ती करतील, भक्तीला महत्व आहे जास्त नाही, तुमचा भाव. या सगळ्या गोष्टी सांगितल्या की किती अभ्यास जरी केला तरी माऊलींनी याच्यामध्ये सांगितले की ना, माऊलींनी या गीतेला किती वेगवेगळ्या रूपाने स्पष्ट केले. कितीतरी फुल म्हणजे पूर्णविराम नाहीच आहे माऊलीच्या याला, हे नाही. तुम्हाला गीतेमध्ये तरी पूर्णविराम मिळेल, पण माऊलीचे एवढे दृष्टांत, एवढा अनुभव आहे की त्यांनी कुठेही पूर्णविराम दिलेला नाही, स्वल्पविराम आहे त्यांच्या मांडीला, है ना. प्रत्येक श्लोकाचा त्यांनी अर्थ किती सुंदर सांगितलं आपल्याला. तिने 17 भाषांमध्ये त्याचा उद्धार हे केला त्यांनी, हे केली. माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृत मराठी भाषेमध्ये सांगितले, कारण का हा भारतभूमीमध्ये आहे की नाही, आपला जो महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये त्यांचं कार्य झालेलं आहे. म्हणून त्याने आपल्याला ही भाषा समजण्यासाठी किती सुंदर भाषेमध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. आणि वर्णन करता ते ज्ञान आपल्यापर्यंत वेगवेगळे उदाहरण म्हणजे अनेक 17 मराठी भाषेमध्ये 17 प्रकारच्या भाषा, त्या भाषेमधून त्यांनी प्रत्येक भाषेमध्ये अशी वेगवेगळी उदाहरणं ठेवलेली आहे की बाबा तुमच्या संसारामध्ये, माझ्या संसारामध्ये देखील तेच घडतं. तुकाराम महाराज झाले, त्यांनी देखील तेच केलं. त्यांनी देखील अभंगामधून आपल्याला सांगितलं तुमचा आमचा अनुभव सारखाच आहे, फक्त तुला काय करायचंय त्या चिंतनावर, हे की माझी मदत झाली अनावर वाचा छंद या नामाचा लागला असेल, त्या नामाचा छंद लागला पाहिजे, है ना. ज्या बाबाने आपल्याला, है ना, ज्यांच्या नामाने फुलतो माझा मुकुडा, कृपात बाबा माझ्या काळजाचा तुकडा. आणि खरोखरच किती म्हणजे तुम्ही जेवढं त्या तुमच्या दृष्टिकोनातून बघाल तेवढं प्रेम तुम्हाला मिळेल. ही ज्ञानेश्वरी, ही गीता जेवढ्या वेळा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला ती नित्य नवीन दिसणार. पण कधी चिंतन करून नुसतं वाचलं म्हणजे झालं, लोकांना 4 ज्ञान दिलं नाही, त्याच्याही पलीकडे ज्ञानेश्वरी आहे. ती ज्ञानेश्वरी वाचून आपल्याला तो अनुभव, साधू संतांना जो अनुभव आला, साधू संतांनी जो वैश्विक विचार केला, समानता, बंधुत्व आहे ना, सगळ्यांना समान पाहिलं त्यांनी, तो भाव आपल्या ठिकाणी तयार झाला पाहिजे, है की नाही. म्हणून या ठिकाणी है की नाही, म्हणून या ठिकाणी जो काही केंद्र या ठिकाणी आपण कितीतरी दिवसांपासून चालू केला आहे, तो खरोखरच एक उपक्रम म्हणण्यापेक्षा आपल्या या परमार्थ रूपी अभ्यासाला पालवी देणारच आहे की नाही. जे बीज काही एवढं लावलं या ठिकाणी दिव्यामध्ये, इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा वेलू केला गगनावरी. आणि ही जी काही फळं आहे आपण बघतोय समोर, है ना, त्या फळाला छोटी छोटी काही म्हणजे गोड फळं आहे, त्या फळामुळे आम्ही इथून टिकून आहे. म्हणून इकडे आमची धाव येते की बाबा नाही जायचंय मला, कार्यक्रम आज सुट्टी होती म्हणून लवकर आलो, है की नाही. म्हणजे काय तुमच्या मनामध्ये तळमळ असेल की नाही बाबा मला ते जायचं, मला 2 शब्द ऐकायचे, तेव्हा आपण त्या चिंतनावर अडून राहू. आता तुम्ही जरा बाजूला गेलं की चिंतन होणार नाही. इथे कीर्तन ऐका, काय करा, पण चिंतनाशिवाय पर्याय नाही. आणि आपल्या साधकाची कीर्तनं देखील तेवढी ऐकण्यासारखी, म्हणजे बाकीच्यांची कीर्तन ऐका तेवढी मजा म्हणजे मिळत नाही. पण हा विषय जो नामाचा, हा नामाचा विषय फक्त आपल्याला या आनंद संप्रदायामध्ये होईल. आपण देखील वारकरीच आहे, पण विशेष म्हणजे आपण आनंद संप्रदायाची का, कारण आपल्याला परंपरा लागलेली ती वर्णन, है की नाही. जशी जशी वरून मुख्य महाविष्णूचा फळ संप्रदाय फळ तेथून है ना. 4 कोणत्या एकत्र करून वारकरी करायला झाला, पण आपल्याला आपली परंपरा आहे. आपण सांगू शकतो की नाही बाबा त्या हंसापासून आपली सुरुवात झाली, है की नाही. आत्री ऋषीमध्ये आता हळूहळू बघा कितीपर्यंत आपल्यापर्यंत नामांपर्यंत येऊन टेकली, है की नाही. आणि खरोखरच फार आपण एकदम म्हणजे भाग्याचे ना, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे दास श्रीपाद रायाचे. बरोबर, त्या साधू संतांनी इथे अवतार घेतला, इथे आला, घरापर्यंत आले ते. आता आम्ही त्यांना पाहिलंही असं पण माहित नाही की श्रीपाद बाबा आहेत म्हणून, पण त्यांच्या नामामुळे तुमच्या सांगण्यातून की नाही बाबा आहे की, कारण तुम्ही वडीलधारी माणसात आमच्यासाठी, है की नाही. तुम्ही सांगाल त्याच मार्गावर आम्ही चालणार पुढे, कारण का विश्वास आहे. कारण का बापावर मुलाचा कोणावर विश्वास होत नाही, बापावरच आहे. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्या साधू संतांना विश्वास आहे, है की नाही. विश्वास असल्यामुळे विश्वास करी तो स्वामीवरच संस्कार. विश्वास असेल तर सगळ्या गोष्टी, नाहीतर एक दिवसापुरता ऐकून दुसऱ्या दिवशी सोडून द्यायचं, काय करायचं असं नाही.
किती दिवसापासून येतं म्हणून आज म्हणजे काय यावं असं वाटतंय की नाही बाबा काहीतरी आहे याच्यामध्ये, हा परमार्थ घडला पाहिजे आपल्याला, कारण आपला जन्म त्याच्यासाठी झालाय. कारण किती कमवतो काय कमवतो याला किंमत नाही. तुम्ही समाजामध्ये कसं वागता आहे की नाही, लोकांना काय मार्गदर्शन करता. अनेक समाजसेवक होऊन गेले है ना, साधू संतांनी सत्याची कास धरली. आज एका ठिकाणी म्हणजे मराठी साहित्य संमेलन झालं डोंबिवलीमध्ये, तिथे शरद गोरे म्हणून एक साहित्यिक आहे, त्यांनी संतांचं एवढं वर्णन केलं की या साधू संतांमुळे हा भारत देश उभा नाही. ते मात्र विचार करा, ते अभिनेते ते स्वतः, मग त्यांनी देखील संतांचं महत्त्व सांगितलं की नामाचं महत्त्व त्यांनी सांगितलंय की साधू संत फक्त घेऊन ठेवले. मग त्यांनी जी क्रिया केली, त्यांनी जे चिंतन केलं, त्यांनी जो योग केला, ते योगावर जर तुम्ही गेलात तरच तुम्हाला त्या परमार्थाचा आनंद मिळेल, तरच तुमचं जीवन काय होईल सफल होईल. त्यांनी खूप सुंदर उदाहरण दिली तुकाराम महाराजांची माऊलींची की ह्या लोकांनी घेऊन ठेवले म्हणून आज इथे योग जो काय पूर्ण सगळं म्हणजे नोकऱ्यांचं झालंय, सगळं काय उभं आहे, राड लागलंय, हे सगळं परमार्थावर आहे. पण आपण काय करतो, त्या देहाला भुलून जातो की नाही बाबा देहच काय आहे, देहच आपला हे काय आहे सर्व, आपण त्याला तेच म्हणजे की नाही सगळं परिपूर्ण हेच माझ्यासाठी, पण नाही, त्याच्याही पलीकडे आपण आहोत. हे निर्गुण निराकार ब्रह्म आपण आहोत, त्याच्याही पलीकडे जाऊन पण कधी चिंतन केल्याशिवाय नाही. म्हणून या परमार्थाकडे आपण 2 वेळेस आपण जेवण करतो, पण परमार्थाचं चिंतन आपलं एकदा तरी दिवसातून घडलं पाहिजे. पण त्याच्याही पलीकडे जाऊन आपल्याला सुखद बाबा बाबा तसंही नाही. चिंतन म्हणजे किती सतत कीर्तयंतम म्हणजे सतत चालू 21,600 वेळा आपलं काय चालू आहे, चिंतन चालू आहे. पण कधी लक्ष असेल तेव्हा तुम्ही कुठेही बसा, न लागते सायाचं जावे वनंतरा सुखी येतो घरा नारायण. कारण कुठे तुम्ही जिथे बसाल तिथे सुरू करा, तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा. हे या साधू संतांनी अनुभव घेतला, तोच अनुभव आपण या ठिकाणी घेतोय. आणि बरोबर जिथे बसाल तिथे तुम्ही समाधी है ना, अष्टांग योग सांगितलं, त्याच्यामध्ये शेवटचं समाधी सांगितलंय. का सांगितलंय हे सुद्धा सगळं शास्त्रातूनच आलेलं आहे. समाधी शेवटची सांगितली, आपल्याला देखील समाधी लागते, पण कधी आपण त्याच्यावर 21,600 वेळा ते चिंतन करेल तेव्हा हे ना. जनाबाईंनी जसं केलं है ना, जनाबाईंनी दळता कांडता म्हणजे भरपूर अभंग आहे. हे अभंग तुमच्यासमोर बोलणं म्हणजे मी काही लहान आहे, एवढा मोठा प्रवचनकार नाहीये, जो माझा अनुभव तेच सांगतो. म्हणजे साधू संतांनी जे केलं तेच आपल्याला दिले. आपण नाही होऊ शकत तर संत होऊ शकतो, कधी आपल्याकडे ते चिंतनाचं कार्य घडलं पाहिजे. त्यांनी म्हणजे चमत्कार केले नाही, कारण म्हणजे ते दाखवावं लागले त्यांना, माऊलींना वगैरे. त्यांची इच्छा नव्हती की मला समाजात ते काही असे चमत्कार दाखवून पण ते सहज घडलं त्यांच्या हातून. पण कधी घडलं ते चिंतनावर अरूढ होते, कारण ते स्वतः महाविष्णूचा अवतार, स्वतः माझा ज्ञानेश्वर ते होतेच. कारण त्यांनी समाजाला ज्ञान द्यायचं होतं. हा समाज कुठेतरी भरकटलेला होता है ना. काहीतरी हे जे ग्रंथ आहेत, ब्राह्मणाने आपल्याला ग्रंथ म्हणजे तुकाराम महाराजांचा काळ बघितला, रामदास स्वामींचा काळ बघितला, की त्यावेळेस आपल्याला हे नव्हतं सगळं हे करायचं आहे की नाही. पण हे वाचल्याशिवाय लोकांना कळणार नाही, कारण तो म्हणजे आपण तोंडी सांगतो, लोकांचा विश्वास नाही बसत. एखादा शास्त्र पुरावा समोर असतो की लोक म्हणतात नाही बरोबर आहे. आणि याच्यामध्ये आपल्या बघा आपली संस्कृती देखील किती महत्त्वाची. म्हणजे गीता जयंती देखील आपण साजरी करतो. का साजरी करतो, बघायला गेलं ते पुस्तक येते ॲक्च्युली, पान आहे, पण त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते आपल्यासाठी फार महत्त्वाचं आहे. ती देखील म्हणजे आपली जी महाराष्ट्र भूमी आहे ती साधू संतांचं तर आपण जयंती साजरी करतो, पण गीता जयंती देखील साजरी करतो. गीता म्हणजे कृष्ण कसं असेल, अर्जुन कसं असेल माहिती नाही, पण आपल्यासमोर या शास्त्राच्या रूपाने ते आपल्यासमोर आहे. आजही कृष्ण अर्जुन याच्यामधून बघितलं तर आपण माऊली देखील याच्यामध्ये आहे. पण तो विषय समजण्यासाठी आपल्याला चिंतन करावं लागेल. वाचून होणार नाही, वाचून काही होणार नाही. आपल्याला चिंतनच करावं लागेल. जे आपल्या सद्गुरूने आपल्याला नामरूपी वसा दिलेला आहे त्या वारसा हक्कासारख्याच आपल्याला चालावं लागणार आहे. म्हणून तर आपण या ठिकाणी सगळे एकत्र येतो आणि आज सगळेजण आपण या ठिकाणी नानांना देखील श्रद्धांजली वाहिली आहे की नाही. त्यांचं खरोखर मला म्हणजे मला एकच वस्तू म्हणजे त्यांचं नाम तर कळालं, पण त्यांचा जो प्रेमाचा ओलावा होता ते हात बाई कुठल्या महिला जवळ आल्या, पुरुष काही असो, चिंतन करा सांगायचे नाही मी. अरे हा हाडा मसाचा पुतळा याचं काय पाय पाडता तुम्ही, याचं पाय पडू नका, चिंतन करा. आणि आपल्या केंद्रामध्ये चिंतन व्हायचा विषय तो, आणि नंतर शेवटी अर्धा तास प्रवचन. एवढी अवस्था आणि एवढं चिंतन होऊन जायचं ना त्या म्हणजे आजही ती एवढी पवित्र आहे. घरामध्ये गेलं ते म्हणजे माणसाला म्हणतो ना आपण ती ऊर्जा तयार होते. मोठ्या गावामध्ये तसंच आहे, गेल्याच्या नंतर तुमच्या डोक्यामध्ये येणारच नाही काही दुसरं. त्या कारण त्यांचा विषय तो त्यांचा झाला नारायण, न आवडे जण झालं माता पिता हे ना. खूप काही अभंग आहे, ते अभंग या शरीरावरच आहेत. कारण आज शरीर जे हे ना पंचकर्मे म्हणजे ज्ञानेंद्रिय हे सगळं भगवंताचं काय त्यांनी म्हणजे अगोदर वेगवेगळे प्राणी आडवे सगळे उभे केले, त्याच्यानंतर हा मनुष्य देह तयार केला की नाही बाबा हा तरी मला ओळखेल. त्याच्यानंतर त्यांनी याला सुरुवात केली आणि नंतर याच्यामध्ये ते ज्ञान आणि हे केल्याच्या नंतर काय झालं, सगळी भरकटली आहे की नाही. भरकटल्यानंतर मग काय झालं बाबा आपण पुतळा तयार केला, पण या जे ज्ञान आहे जी गोष्ट करायची त्याला त्या ज्ञानापासून ते वंचित आहे. म्हणून या सगळ्यांचं संतांची मांदियाळी यांचं सगळ्यांना आम्ही वैकुंठ वाचली है ना. नंतर मग सगळे परत हे सगळे भगवंत हे साधू संतांच्या रूपाने परत तुकोबारायांचा अवतार
हे की नाही, त्यांच्यासाठी ते देखील एक भगवंताचा अवतारच होते. पण या सगळ्या साधू संतांचा अवतार हे मनुष्य रूपाने झाला की नाही बाबा आम्हाला परत काय ज्या सुखाकारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला, की त्यांना देखील आनंद झाला. बाबा ही लोक पंढरपूरला जातात, का जातात, काय याच्यामध्ये आनंद आहे. शंकर पार्वती देखील त्या रूपाने खालती आले आणि हा आनंद लुटण्यासाठी या म्हणजे या जन्म मृत्यू लोकांमध्ये येऊन त्यांनी देखील म्हणजे आजही आहे. आपण फक्त काय चिंतनाशिवाय काहीच नाही, चिंतनाच्या माध्यमातूनच आपल्याला गोष्ट पडणार आहे ना. आपण म्हणतो कसला भगवंत कसला देव मंदिरामध्ये जाऊन देव दिसणार आहे का, अरे तुम्हाला दिली है ना, निर्गुण निराकार आहे का. भरपूर म्हणजे चांगदेवांचा असेल, मुक्ताबाईंचा असेल, माऊलींचा अभंग असेल, त्यांनी आपल्याला वेगवेगळी उदाहरणं देऊन भरपूर काय त्यांनी आपल्याला सांगितलं की बाबा देव असा आहे, देव तसा आहे ना. नंतर संत गाडगे बाबांनी ते सांगतात देव दगडत नाहीये, त्यांनी तर चालतं पुढचे होते ते ऍक्च्युली है ना. त्यांना स्वच्छता फार आवडायची. स्वच्छता कोणती सांगितली त्यांनी की बाबा तुमच्यामध्ये असणार आहे ना, तुमच्यामध्ये जे काम क्रोध मोह मत्सर काही जो भरलाय तो बाहेर काढा आणि मग ते चिंतन करा है ना. गोपाला देव आता गोपाल म्हणजे की कृष्ण आला, मग आपण म्हणतो कृष्ण तर नव्हता, हे सगळं भोंगे नाही. त्यांनी साधू संतांनी है ना स्वच्छतेची महामेर होते. त्यांनी गावची गावं साफ केली, पण लोकांची मनं देखील त्यांनी साफ केली है ना. दिवसभर काय करायची, या शरीराने मेहनत करायची, गावं स्वच्छ करायची. कारण बघा कुठे आता इथे स्वच्छता म्हणून आपण येऊन बसतो, इथे घाण असं येऊन बसतो होतं का आपण, पण स्वच्छतेला त्यांनी तेवढं महत्त्व दिले. आणि त्या स्वच्छतेबरोबर त्या लोकांना जवळ घेतलं आणि संत गाडगे बाबांनी कीर्तन करून लोकांची मनं देखील धुतली. जसं तुमचं आजूबाजूचा परिसर स्वच्छ आहे तसं तुमचं शरीर देखील स्वच्छ करा है ना. हा शरीर कसा एकदम मनमूत्राने भरलेला आहे, याला तुम्हाला शुद्ध करायचं असेल तर काय करावं लागेल, त्या भगवंताचं नाम तुमच्या शरीरामध्ये काय झालं पाहिजे, रुजलं पाहिजे. आणि देव गोपाला देवकी नंदन गोपाला या साधू संतांचे चरित्र वाचल्यानंतर कळतं. वाचल्यानंतर कीर्तनात येऊन बसावं लागतं, प्रवचनामध्ये येऊन बसावं लागतं आणि चिंतन करावं लागतं. तर तो विषय आपल्याला कळतो नाही बाबा हे खरं आहे, नाही तर विश्वास बसणारच नाही. या जगामध्ये नास्तिक भरपूर आहे, भरपूर नास्तिक लोक आहेत, त्यांना विश्वास नाहीये. जेव्हा ध्यान योगासन हे काही शास्त्रामधूनच तयार झालं आणि योगाचा संबंध आपल्या योगाशी आला. आपण जे ध्यान करतो, साधना करतो, हे की चिंतनच करतो एक प्रकारे कशाला, शरीराला. कारण तो श्वास जे आपल्याला म्हणजे श्वास थांबवायचा आपल्याला काही आहे की नाही, श्वास थांबला पाहिजे तेव्हा ते चिंतनाचं आपल्याला खरं महत्त्व कळेल. सतत चालू आहे नाही, चिंतन झाल्याच्या नंतर नाम दिल्याच्या नंतर बोध झाल्यानंतर अवस्था नाही जायला पाहिजे माणसाची. फक्त भाव वगैरे आपले जे म्हणतो ते तयार होतात है ना. 6 वाजलेत माझ्या मते हे की नाही, कारण का 4 ते 6 आपण ठरवलेलं आहे आणि 6 ते 7 प्रवचन सेवा होती. आणि या ठिकाणी सगळ्यांनी येऊन आपल्याला आपले जे आनंदाचे म्हणजे प्रेमाची जी महामूर्ती होती नानाबाबा, देवाने जरी गेले तरी ते आपल्यामध्ये तत्वरूपाने आहेत आणि आनंद त्यांचं नाव जरी काढलं तरी आनंद वाटतो एकदम. बाबा खरंच नाना होते हे ना. इथून म्हणजे ते मोठ्या गावात किंवा दाटिलीमध्ये म्हणा किंवा दिव्यामध्ये आले पटकन सगळीकडे मेसेज दिला की म्हणजे तो आनंदच होता की जायचंय. प्रवचन म्हणजे एकदम साधी सरळ भाषा होती त्यांची प्रवचनाची हे की नाही. सगळ्यांना जवळ घेतलं त्याने आणि जो तो काही आपल्याला ठेवत दिलाय सगळ्यांनी तो नामरूपी नानांनी जसं जीवन त्यांचं म्हणजे एकदम साध्या पद्धतीने ते हे केलं. त्यांनी जे मार्गदर्शन त्यांनी आपल्याला दिलं आहे ते मार्गदर्शन आपल्याला यापुढे आपल्यामध्ये समाजापर्यंत पोहोचायचे. त्यांनी जो निरोप दिला आहे की नाही ते सांगायचे आहे. परत जो निरोप आहे तो माझा निरोप तुम्ही पुढे न्या आणि कधी त्यांनी कुठल्या गोष्टीची मला नाही वाटत तक्रार होती हे कसं ते कसं असंच का एकदम म्हणजे बघा आल्यानंतर आपण विचारल्यानंतरच त्यांची गणपती सुरू व्हायची. एकदा सुरू झालं की आम्ही साधी सरळ ज्या महिलांना आपण तरी थोडंफार 4 चौकामध्ये जातो पण महिला मंडळामध्ये जातो बरं. नाना आले म्हणजे बाबा त्यांचा आनंद म्हणजे काय एकदम म्हणजे आईच्या पलीकडे त्यांना एकदम म्हणजे बोलताच येत नाही पुढे. त्यांचा आनंद म्हटलं की एकदम तो आनंदच असतो. नानामध्ये आनंदाचा पुतळाच आहे, प्रेमाचा पुतळाच होते ते. म्हणून ती ओवी मला घ्यावी शकते नाही बाबा. ही ओवी आल्याच्या नंतर मला सुचलं बाबा खरंच ते मोठं ते आहे. मी कुठे काय अभ्यास नाही काय नाही, कारण आपल्या नामधारकाला बोधकाला चिंतन म्हणजे गरजच नाही याची, वाचण्याची गरजच नाही. त्यांना हे देखील हे नाही मला नव्हतं वाचलं असेल. नानांचा अनुभव नानाला वाचता येत नाही अजून, पण किती त्यांचं गहन अभ्यास आहे बाप हे भयंकर अनुभव आहे. बसले ओवी सुरू होणार म्हणजे होणार. अशा लोकांच्या संगतीमध्ये राहिले तर आमचा उद्धार नाही होणार का होणार. साधू संतांच्या सोबत जे गेले हे ना आम्ही बी घडलं तुम्ही बी घडणार. चंदनाच्या संगी बाबळी म्हणजे कितीतरी अशी उदाहरणं नाना देतात आणि खरोखरच आहे की नाही. ज्या विचाराने आपण त्यांच्यासोबत राहिले की चांगल्या माणसाची संगत केली की चांगलंच घडणार आहे, आपण वाईट मार्गाला जाणार आहोत. पण आपलीही तयारी असली पाहिजे नाही बाबा त्यांनी जे सांगितलं ते योग्य आहे. तुला शास्त्र दिलंय ते पडताळून बघ. ते शास्त्र बघायचे आम्हाला तरुण मुलांना बघायची गरजच नाही. तुम्ही आमच्यासाठी तुम्हीच शास्त्र आहात.
तुम्हीच सगळं काही नामाचं हे केलं नाही की नाही. तुम्ही जे सांगाल तुम्ही सांगाल का? आणि तुम्हाला वर्ण आपला बापच कसं आहे की नाही. बाबांनी सांगितलं आपल्याला की मी डब्याने मी इंजिनच तयार केले, मग त्याच्या पलीकडे बोलायची गरजच नाही आपल्याला. हे सगळे इंजिनच आहेत. इंजिनाच्या नंतर आपल्याला आहे ना डबे जोडलेच नाही त्याने बाबांनी. आणि खरंच खूप म्हणजे श्रीपाद बाबा झाले, रामदास बाबा झाले, या महात्म्याने या ठिकाणी अवतार कार्य केले. फार म्हणजे ऑलरेडी आपण आपली डोंबिवली म्हणजे एक सांस्कृतिक नगरी आहे आणि त्या लोकांना फार म्हणजे एकदम संस्कृती जपून आहेत सगळे लोक. कधी भांडण नाही, तंटा नाही डोंबिवली शहरामध्ये झाले. म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिका आपण म्हणतो की आपले सगळे काही दिवस स्टेशन झाले, सगळे एकत्रच होतो आपण. तुमच्यामुळे आम्ही इकडे आलो, तुमच्यामुळे आमच्यामुळे तुम्ही तिकडे येता. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंत, कारण का आपल्याला पंखावर चालायचं आहे. म्हणून या ठिकाणी चेतन दादाने मला सांगितले बाबा प्रवचन करायचं. मी त्याला नाही बोलून ओरडला मला तो. अरे म्हणे तू एवढ्या दिवसापासून येतो, 2 शब्द बोलायला हरकत काय तुला, अनुभवच सांगत आहे. म्हणजे ठीक आहे बाबा करतो म्हटलं. 1 महिन्यापासून सांगितलेलं अगोदर तुला करायचंय. म्हणजे ठीक आहे नक्की म्हणतो, जसा वेळ पडतो तसा मी येतो. त्यामुळे या ठिकाणी सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद देतो की मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याचं तुम्ही हे केलं. त्यामुळे या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्णविराम नाही म्हणत स्वल्पविराम देतो. कारण काय कधी न संपणारे ज्ञान आहे, पूर्ण होऊच शकत नाही, पूर्ण होऊ शकत नाही ज्ञान. आपण गेल्यानंतर कोणीतरी दुसरं असणार आहे. म्हणून माऊली देखील सुद्धा पूर्ण नाही सांगितले. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असणार आहे, नसल्याच्या नंतरही ज्ञान असणार आहे. म्हणून कधी पूर्णविराम देऊ शकत नाही मी याला, तो बी नाही देऊ शकत, स्वल्पविरामच देतो. आणि या पुढची कीर्तनरूपी सेवा लगेच या ठिकाणी आपण कीर्तनाला सुरुवात करणार आहे. या ठिकाणी मी माझी 2 शब्द श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि नानाबाबांच्या चरणी अर्पण करून जे काही वेळेवर आपले मला शब्द आले मी तुमच्या समोर मांडले. आणि या ठिकाणी सेवेला मी स्वल्पविराम देतो. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विठ्ठल 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 पंढरी कवरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय. सच्चिदानंद